वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत आले। न्यायालयीन कोठडीत असणारा शशांक हगवणे आणि लता हगवणेला म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेतले। म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीमधील एका जेसीबी व्यवहारात गैरव्यवहार केल्याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आले। काहीच वेळामध्ये त्यांना राजगुरुनगर येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। खरं तर म्हाळुंगे येथील एक जेसीबीचे व्यवहार होता। या व्यवहारामध्ये संबंधित कुटुंबाची फसवणूक झाल्याचा आरोप शशांक आणि त्याची आई लता हगवणेवर यांच्यावरती आहे। मात्र हा व्यवहार होत असताना या व्यवहारामध्ये मध्यस्थी कोण होतं, कशा पद्धतीने पैसे दिले, या सगळ्या गोष्टीचा तपास आता राजगुरू न्यायालयापुढे मांडला जाणार आहे। म्हाळुंगे पोलीस या संदर्भात काय आर्ग्युमेंट करतात, शशांकचा आणि लता हगवणेचा या प्रकरणामध्ये पुन्हा पोलीस कोठडी घेतात का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हा व्यवहार झाल्यानंतर म्हाळुंगे पोलिसांनी तो जो जेसीबी होता हा जेसीबी ताब्यात घेतला आहे। त्यानंतर आता येरवडा कारागृहातून शशांक आणि लता हगवणेला ताब्यात घेतले। मेडिकल होऊन आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र कोर्टात हजर करत असताना शशांकला या व्यवहारामध्ये मदत करणारा कोण होता, कुणाच्या माध्यमातून हे पैसे गेले, हा व्यवहार कशा पद्धतीने झाला, हे सगळं कोर्टासमोर मांडलं जाणार आहे। त्यामुळं यातून अजून पुढील काय तपास लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र वैष्णवीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हगवणे कुटुंब वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये अडचणीत येत आहे। आता कोर्टामध्ये काय बाजू मांडली जाणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे।